एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढीच चमचमीत आणि चटपटीत अशी आपली गरमागरम तोंडलीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता की दिसायला काय अप्रतिम दिसते आहे आणि त्याचा रंग सुद्धा सुरेख आलेला आहे। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। यापूर्वी पण आपण तोंडलीच्या भाजीची रेसिपी केलेली आहे, पण आजची ही रेसिपी जरा वेगळी आहे। आज परत आपण एकदा अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढी चमचमीत आणि झणझणीत असलेली तोंडलीची भाजी करणार आहोत। यासाठी आपण कुठले खास मसाले पण वापरलेले नाही, तरी पण ही भाजी खूप छान होते, दिसायला पण अप्रतिम दिसते आणि चवीला पण खूप छान लागते। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर मी इथे पाव किलो तोंडली घेतलेली आहे आणि आता ही तोंडली आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशी हाताने छान चोळून धुवायची आहे, म्हणजे त्याच्यावरती जो चिकटपणा किंवा मग घाण वगैरे असते ती छान निघून जाते। तर तोंडली घेताना ही तोंडली जर घेतली तर या तोंडलीच्या भाजीची चव खूप छान लागते। ती दुसरी तोंडली मिळते त्याच्यापेक्षा या तोंडलीला चव छान असते आणि भाजी दिसायला पण छान दिसते। धुवून घेतल्यानंतर ही तोंडली आपल्याला स्वच्छ कोरडी पुसून घ्यायची आहे आणि मग आपल्याला असे छान बारीक आणि पातळ असे गोल गोल काप चिरून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता की आता तोंडली पण आपण छान चिरून घेतलेली आहे। नंतर 2 मध्यम आकाराचे कांदे ते पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे। आता इथे आपले कांदे, टोमॅटो आणि तोंडली छान चिरून झालेली आहे। आता आपण भाजीची तयारी करूया। भाजी करण्यासाठी सर्वात आधी मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक कढई ठेवलेली आहे। आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे। या भाजीला मी बऱ्यापैकी तेल वापरलेलं आहे। तुम्हाला तेलाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। आमच्याकडे काही काही भाज्यांना जरा तेल जास्त लागतं। तर तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी थोडंसं मोहरी आणि जिरं टाकायचं आहे। ते तडतडलं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा मध्यम गॅसवरती छान हलकासा सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे। कांदा हलकासा सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। ती पण छान आपल्याला तेलामध्ये कांद्यासोबत परतून घ्यायची आहे। नंतर टाकायची आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर। तेलामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्याने भाजीला स्वाद पण छान येतो। नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल। नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा धने जिरे पावडर, हळद आणि आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट आणि मग टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। हे सगळे कोरडे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून झाले की मग आपल्याला बारीक चिरून घेतलेली तोंडली टाकायची आहे आणि ती व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अगदी असं थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाले किंवा तोंडली करपणार नाही। आणि त्याच्यावरती आता आपल्याला झाकण झाकून 4 ते 5 मिनिट मसाल्यांमध्येच ही तोंडली आपल्याला मध्यम गॅसवरती होऊ द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तर तोंडली व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये होत आहे आणि आपण आता याला मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। मी अर्धा ग्लास सारखं पाणी टाकलेलं आहे, कारण तोंडली शिजायला पण वेळ लागते आणि तोंडली अजून शिजलेली नाहीये। तर आता पाणी टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि ही तोंडली शिजेपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती ही भाजी होऊ द्यायची आहे। ही भाजी शिजण्यासाठी मला 8 ते 10 मिनिट लागलेले आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया की तुम्ही इथे बघू शकता की मस्त असं भाजीला तवंग आलेला आहे, रंग पण सुरेख दिसते आहे, तोंडली पण व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी आता टाकते आहे सावजी काळा मसाला। तुमच्याकडे जर सावजी काळा मसाला नसेल, कुठला पण काळा मसाला असेल तुमच्या घरातला, तर तो तुम्ही टाकू शकता। सावजी काळा मसाल्याने तुम्ही इथे बघू शकता की भाजीचा रंग पण बदललेला आहे आणि चवीला पण खूप छान लागते। तुम्हाला जर सावजी काळा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही त्याचा व्हिडिओ बघू शकता। आणि नंतर आपल्याला शेवटी टाकायची आहे बारीक चिरलेली
कोथिंबीर आणि आता मिक्स करून घेऊ आणि आपण इथे गॅस बंद करून घेऊ. अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढीच चमचमीत झणझणीत अशी आपण तोंडलीची भाजी केलेली आहे. खूप सुकी किंवा खूप अशी रस्सेदार ही भाजी केलेली नाही, अशी थोडी लपलपीत केलेली आहे. अशा पद्धतीने केलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.